या तासगाव या ठिकाणी आमचे धर्मबंधू बंधू मिस्त्री आज या भल्या मोठ्या बिझनेसमध्ये अगदी यांचं तासगावमध्ये चांगल्या पद्धतीचं या गॅरेज लाईनमध्ये किंवा JCB या व्यवसायामध्ये चांगलं अगदी भरभक्कम असं नाव असणारे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपण आज यांची आपण चर्चा करणार आहे. तर जय भीम दादा. तर आज तुमचं नाव काय पाहिजे? माझं नाव विनायक उत्तम सदामुस्त. माझं मूळ गाव शिरगाव कवटे. मग आता तुमचं मग शिक्षण कशा पद्धतीचं झालं? शिक्षण माझं मेकॅनिकल डिप्लोमा झालेलं आहे मेकॅनिकल लाईनमधून. कुठं झालं? चिपळूणला. शिक्षण बी तुमचं चिपळूणला झालं? चिपळूणला झाले. ओके. हां, मग तिथून मग काय केलं तुम्ही? चिपळूणला शिक्षण झालं. माझं शिक्षण 2005 ते 6 या वर्षी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी मुंबईला जॉब निमित्त मुंबईला गेलो 2006-07ला. त्यावेळी मग सुरुवातीला मी दास ऑफशोर कंपनीमध्ये कार्यरत होतो. तिथे मी 5 वर्ष काम केलं. दास ऑफशोर ही मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम केलं तिथे. त्यावेळेला तुम्ही तिथं काम करत असताना तुम्हाला तिथं काय अडचण आली? सुरुवातीला आपण घर सोडून गेल्यानंतर तिथं तुम्हाला तिथला तो काय अनुभव होता तुमचा? मुंबई नवी होती, त्यामुळं मुंबईमध्ये सुरुवातीला थोडा त्रास झाला. काम करताना मला काम शिकायचा हेतू होता, त्यामुळे कामाचा काही विषय नव्हता. पण बाकीच्या गोष्टी की बॅचलरमध्ये आम्ही सगळे राहत होतो. सगळीच मुलं आपल्या सगळ्या सांगली कोल्हापूर सातारा पट्ट्यातली होती. त्यामुळं एकत्र आम्ही राहून तिथं त्या कंपनीमध्ये काम केलं. कंपनीचे ओनर पण आपल्या सांगली जिल्ह्याचेच होते, दत्ता खाडे सर म्हणून. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तिथं चांगलं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या नवीन 2 ते 3 कंपनीमध्ये रेप्युटेड कंपनीमध्ये आम्ही इंजिनियर म्हणून काम केलं. त्यावेळेस इंजिनियर म्हणून तुम्ही काम करत असाल त्यावेळेस कुठला एखादा अनुभव आहे का तुमचा त्यावेळेचा? खरंच आपल्या पोटमाचा तो अनुभव सांगणं गरजेचं आहे. कारण बाहेर आता जी मुलं बाहेर जातात आता डिग्री घेऊन किंवा तिथं जाऊन काय म्हणजे काय सिस्टम होते किंवा काय तिथला जो प्रसंग आहे तो प्रसंग एखादा तुम्हाला आठवतोय का त्यावेळेचा? महत्त्वाचा विषय असा आहे की हे जे काम आहे, काम शिकण्याची उमेद पाहिजे. सुरुवातीपासून तुम्ही फक्त काम हे जर काम कुठलंही काम असू दे, ते काम करण्याची उमेद पाहिजे आणि ती शिकण्याची पूर्ण तयारी पाहिजे. आजच्या ह्या पूर्ण या मॉडेल जगतामध्ये आता सध्याच्या युगात आपल्याला जे न्यू जनरेशनला जी चालू आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम चालू आहे, पूर्वीची मेकॅनिकल सिस्टीम होती, हे ज्या सगळ्या बदल झाला त्या बदलानुसार आपल्याला बदल स्वतःचा. मग आता या व्यवसायाकडे काय मुलं अशी ओळखतात का आता तुम्हाला तुमच्याकडे? व्यवसाय कसं होतंय आता पोरांचं कसं असं काम घालायला नाही पाहिजे किंवा चांगलं असं काम पाहिजे, मग असं त्यांचं मत होतंय. त्यावेळेस त्या आपण तुम्ही काय सांगशील या व्यवसायाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला? ह्या व्यवसायाचं अनुकरण करून जी आपली गोरगरीब मुलं आहेत, ITI झालेली मुलं आहेत, तर त्यांनी ITI करून जास्तीत जास्त ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग करून या क्षेत्रात उतरलं तर चांगले उद्योजक बनू शकतात. ह्या क्षेत्र काय वाईट नाही आहे. कष्ट केलं तर सगळं व्यवस्थित फळ भेटणार 100%. मग आता कसं माणसाचा किंवा पालकांचा सुद्धा बाटण्याचा किंवा मुलांना घालण्याचं आपण डिप्लोमाला घालण्याचं जातात डिप्लोमाला, पण तिथून मधनं सोडतात, पुढे ते जात नाहीत. अशी आपल्या भरपूर मुलं आहेत किंवा ते मग त्या पोरांना आपण काय सांगा? कसं आहे सर की महत्त्वाचं आहे म्हणजे अनुभव. तुम्ही नुसतं शिक्षण घेऊन काय उपयोग, नुसतं शिक्षणाचा काय उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्याला अनुभवाची गरज आहे आणि अनुभवासाठी आपल्याला 5 ते 10 वर्ष आपल्याला काम करावं लागेल. थोडीफार झालेली, पण त्यावेळी सुरुवातीला तेवढे ॲडजस्ट करायला लागतं की आपल्याला काय घरचं जेवण भेटत नाही. काय असेल ते खाऊन काम करायचं, काम शिकायचं. ते खात असताना आपण जे घरात जेवण करत होतो तो जो आपला हट्ट होता घरातला, काय नाही बाहेर गेल्यानंतर त्या अडचणीत काय तुम्ही वाटते का? त्या अडचण जे भेटेल ते खाऊन आम्ही प्रामाणिकपणे काम शिकलेलो आहे. अजून सुद्धा काय घेण्याचं आहे असेल त्या परिस्थितीत राहून मात करून आज आमचे दादा या ठिकाणी खंबीर असे उभा राहिलेला आहे. तर आता नवीन जे आता विद्यार्थी आहेत किंवा काय आहे, आता यांनी सुद्धा म्हणजे या मार्गाकडे यायला पाहिजे की तुमचं सुद्धा मत आहे, माझं सुद्धा मत आहे. पण तरी सुद्धा मुलं येण्याची किंवा बघण्याचा दृष्टिकोन
किंवा म्हणजे आपण बघतो जरा जरा वेगळं दिसतो या. तर आता मग आता करत असं मग अशी तुमच्याकडे किती मुलं आहेत शिकले? आपल्या इथे बरेच मुलं काम करत आहेत. आपल्या इथं आत्ता सध्याला तरी 5 ते 6 मुलं काम करत आहेत. आणि ITI ची बरीचशी मुलं येऊन एक्सपिरियन्स किती तरी अंदाज दिले? आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 जण आहेत की ज्या मुलांना मी चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी पाठवलेलं आहे. मग आता मग ती मुलं त्यात सक्सेस पूर्ण झाली? चालू आहे, सगळ्यांची ट्रेनिंग पिरियड चालू आहे. आतापर्यंत काही जणांची 2-2, 3-3 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. ती येऊन मुलं भेटतात का तुम्हाला? भेटतात येऊन. भेटल्यानंतर मग ते तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. खरंच ते विद्यार्थी माझे आपल्या बोलण्याच्या किंवा याच्यावर विचारावर आपल्या चाललेला आहे आणि त्यावेळेला ती तुम्हाला मुलगा सांगत असेल त्यावेळेला तुम्हाला काय एखादं म्हणजे असं भरावून येतं का? किंवा मला बाबा विद्यार्थी मला सांगतोय किंवा आपण खरंच त्या मार्गाने जाऊन सांगितलं आणि ती व्यक्ती गेली त्याचं खरोखरच चांगलं झालं त्यावेळेस मग तुम्हाला कसं वाटतं? प्रामाणिकपणे जर आपण मार्ग स्वीकारला असेल तर आपल्याला थोडं मोठं व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु 100% आपण मोठे होणार. त्यामुळे सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त कष्ट करा आणि जास्तीत जास्त अनुभव घ्या आणि तुम्ही आपला स्वतःचा व्यवसाय काढा. आता तुमच्याकडे किती लोक आता 5 ते 6 जण आहेत. आता मग 5-6 जण म्हणजे एखादं काही काम करत असताना किंवा काय तसं जरा बेरलं किंवा बिघाडते त्यावेळेला तुम्ही त्यांना काय म्हणता? काय कसं आहे की काम करताना चूक ही होतच असते. चुकीला काय ना त्यांना ती व्यवस्थित समजावून सांगायची आणि पुढच्या वेळी चूक होऊ नये यासाठी त्यांना सांगायचं. तुमच्याकडे कामासाठी आली किंवा शिकवण्यासाठी आली तर तुम्ही त्यांना शिकवशील? हो, 100% शिकवणार. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98341295. माझा पत्ता आहे जिजामाता कॉम्प्लेक्स, पुंदी रोड. माझ्या वर्कशॉपचं नाव आहे विनायक इंजिनिअरिंग वर्कशॉप. जय